सत्यवान सावित्री कथा. फार प्राचीन काळी भद्र देशाच्या अश्वपती या नावाचा एक राजा होता. त्याला काहीच अपत्य नव्हतं. त्याने सावित्री देवीची आराधना केली. देवीच्या कृपाप्रसादाने त्याला एक कन्या झाली. राजाने आपल्या त्या कन्येचं नाव सावित्री ठेवलं. सावित्री रूपवान होती. ती उपवर झाल्यावर तिला योग्य वर मिळवण्यासाठी राजाने खूप प्रयत्न केला, परंतु तिच्या मनासारखा वर मिळत नव्हता. अखेर राजाने तिलाच आपल्या इच्छेप्रमाणे वर निवडण्यास सांगितलं. तेव्हा ती आपल्यासोबत सैन्य घेऊन बरेच देश फिरली. त्यात शाल्व देशाचा राजा दुमत्सेन याचा पुत्र सत्यवान याला पाहून त्याच्याशी लग्न करण्याचा तिने निश्चय केला. तिने परत येऊन आपल्या पित्यास आपण सत्यवान या रूपप्रसन्न पराक्रमी राजकुमारास वरले असल्याचे सांगितले. अश्वपती राजाला ते ऐकून अत्यंत आनंद झाला. तेवढ्यात नारद मुनी तेथे आले. राजाने मुनिवरांना ते वर्तमान सांगितलं. यावर नारद मुनी म्हणाले, दमत्सेन राजाला राज्य नाही, त्याचे राज्य त्यांच्या भावबंधांनी हिरावून घेऊन त्यांच्या परिवाराला अरण्यात हाकलून दिलं. शिवाय राजाचे डोळे गेलेले. राजकुमाराचे रूप हिच्या मनात भरलं असेल, परंतु आपणाला हा संबंध उपयोगी नाही. नारद मुनीने हे उद्गार ऐकून राजाने सावित्रीला स्पष्टपणे सांगितले की तू निवडलेला तो राजपुत्र आमच्या तोलामोलाचा नाही. तुला योग्य असा नाही, तू दुसऱ्या वराची निवड कर. यावर सावित्रीने सांगितलं, सत्यवानाला मी मनापासून वरला. त्याच्याशिवाय दुसरा पुरुष वरावा असा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. सावित्री 1 वर्षाने सत्यवान मृत्यू पावणार आहे अशा अल्पायुषी युवकाशी लग्न केल्यास तू दुःखी होशील. माझं ऐक, तू त्या वाचून दुसरा पुरुष भरवण्याचा विचार कर. नारद मुनी म्हणाले, नाही, तो विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. जर माझ्या नशिबी वैधव्य असेल तर ते कोणाशीही लग्न केल्याने प्राप्त होईल, परंतु तसं नसेल तर सत्यवानाचं मरण तरी चुकेल. सावित्रीने सांगितलं. सावित्रीच्या सत्यवानाशी लग्न करण्याचा निश्चय ऐकून नारद मुनीने रुकार दिला. ही महान पतिव्रता होईल, जगात अजरामर होईल असे उद्गार जाताना त्यांनी काढले. नंतर अश्वपती राजाने द्विमतसेनची भेट घेतली आणि सावित्रीचं सत्यवानाशी लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर सावित्री आपले सासूसासरे आणि पतीबरोबर त्याच अरण्यात राहू लागली. तिने सासूसासऱ्यांची आणि पतिव्रता धर्माने आपल्या पतीची सेवा केली. त्यामुळे सर्व देव तिच्यावर संतुष्ट झाले. त्या पतिव्रतेने दर्शन घेण्यासाठी ते सारे देव प्रयत्न करीत असत. नारद मुनींनी सांगितलेला तो दुःखाचा दिवस जवळ येऊन ठेपला. तिला ती चिंता वाटू लागली. पतीच्या मृत्यू दिवसाच्या पूर्वी 3 दिवस तिने काहीच भक्षण न करता अनशन व्रत केलं. 4थ्या दिवशी त्याला मरण येणार हे भविष्य तिला माहीत होतं. त्या दिवशी लाकड आणण्यासाठी तो रानात जाऊ लागला. तेव्हा सासूसासऱ्यांची आज्ञा घेऊन ती देखील त्याच्याबरोबर निघाली. ती दोघं दिवसभर रानात फिरली, परंतु त्यांना पुरेशी लाकड मिळाली नाहीत. तेव्हा ती दोघं कष्टी बनून एका वडाच्या झाडाखाली बसली. सावित्री मनात एकसारखं ईश्वराचं नामस्मरण करत होती. वारंवार सत्यवानाकडे पाहत होती. ती अतिशय घाबरली होती. हळूहळू काळोख पडू लागला. सत्यवान वडाच्या एका फांदीवर घालू लागला. तोच ती फांदी त्याच्या मस्तकावर जोराने आपटून तो कोसळला. सावित्री हंबरणा फोडली. शोक केला. तो पौर्णिमेचा दिवस होता. तिला ती काळ रात्र भासली. स्वच्छ चांदणं पडलं होतं. यमराज तेथे आला. सत्यवानाचे प्राण घेऊन तो दक्षिण दिशेत जाऊ लागला. सावित्रीने उठून नमस्कार केला आणि विनयपूर्वक विचारलं. यावर यमराज म्हणाला, मी यमधर्म आहे. तू महान पतिव्रता आहेस, म्हणून तुझ्या पतीचे प्राण नेण्याकरिता मी स्वतः आलो आहे. तू पुण्यवान असल्यामुळे मी तुझ्या दृष्टीस पडलो. यमराज पुढे चालला तशी सावित्री सुद्धा त्याच्या मागून जाऊ लागली. त्याने तिला परत जाण्यास सांगितलं. तिची समजूत घातली, तरीही ती मागे फिरली नाही. तिची निमसेन पतिभक्ती, उज्ज्वल, प्रशंसनीय पतिनिष्ठा आणि अलौकिक त्यागवृत्ती पाहून यमराजाने तिला पतीच्या प्राणा वाचून दुसरा काहीही वर माग असं म्हटलं. तेव्हा तिने आपल्या सासऱ्याला दृष्टी द्यावी असा वर मागितला. तथास्तु असं म्हणून यमराज पुढे निघाला. तरीही ती परत फिरेना, म्हणून त्यांनी तिला आणखी एक वर माग असं सांगितलं. सावित्रीने दुसऱ्या वराने सासऱ्याला राजप्राप्ती, तिसऱ्या वराने निपुत्रिक पित्याला पुत्रप्राप्ती आणि 4थ्या वराने आपणास याच जन्मात अखंड सौभाग्य आणि पुत्रलाभ व्हावा असं मागितलं. तू सत्यवानाच्या शरीरात स्पर्श करताच तो जिवंत होईल. तुझ्या पित्यास पुत्रलाभ होईल. तुलाही पुत्रसंतती होईल. तुमचं गेलेलं राज्य परत तुमच्या हाती येईल. इतकं बोलून यमधर्म गुप्त झाला. स्वर्गातील देव ते दृश्य पाहत होते. देवांनी स्वर्गातून सावित्रीवर पुष्पवृष्टी केली. सावित्रीने धावत जाऊन सत्यवानाच्या शरीरात स्पर्श करताच तो खडबडून जागा होऊन उठून बसला. सावित्री
मी झोपलो असताना एक भयानक पुरुष येऊन मला ओढून घेऊन जाऊ लागला. परंतु तू माझ्याकडे आलीस, त्याच्याशी बोललीस, त्याने हात उंचावून तुला आशीर्वाद दिला आणि मला सोडून दिलं. मी त्याच्या स्वप्नात होतो. तू येऊन मला जागं केलं. सत्यवान म्हणाला, ते स्वप्न नव्हतं, ते सत्य होतं. सावित्रीनं सर्व वर्तमान सत्यवानात सांगितलं. सावित्री, मी अल्पायुष्य असल्याचं भविष्य मला माहीत होतं ग. परंतु तू आपल्या पतिव्रताच्या प्रभावानं यमधर्माकडून माझे गेलेले प्राण परत आणलेस. धन्य आहेस तू. सत्यवान उद्धारला. नाथ यमधर्माकडून मी आणखी काही वर मागून घेतलेत. सासर माहेर या दोन्ही कुळांसाठी पुष्कळच काही केलंय. तुम्हाला त्याचा प्रत्यय येईलच. सावित्री म्हणाली. सावित्रीनं वटवृक्षाची मनोभावे पूजा केली. त्यांच्यासमोर ही घटना घडली होती. वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून तिने नमस्कार केला. नंतर ती दोघं घरी गेली. सावित्रीने यमाकडून मिळवलेल्या वरामुळे तिच्या सासऱ्याला चांगलं दिसू लागलं. त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला. परंतु लाकड आणण्यासाठी रानात सत्यवान आणि सावित्री गेले. ते अजून परत कसे आले नाहीत म्हणून त्यांना काळजी वाटू लागली. इतक्यात त्यांनी सत्यवान आणि सावित्री यांना येताना पाहिलं. रानातून येण्यास विलंब का लागला असे त्यांनी विचारल्यावरून सावित्रीने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून त्यांना परमहर्ष झाला. काही क्षणानंतर घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू लागला. धुमसेन राजाच्या जय जयकाराने सारा आसमंत दुमदुमू लागला. वाद्य वाजू लागली. ते सगळेजण बाहेर येऊन पाहताच तोच त्याच्या राज्याचा प्रधान सेनापती आणि सैन्य तेथे येऊन पोहोचले. त्याचे राज्य हिरावून घेतलेल्या शत्रूला जिंकून धुमसेन राजा आणि त्याच्या परिवारास राज्यात घेऊन जाण्यासाठी ते तेथे आले होते. सावित्रीच्या पुण्याईनं तिनं यमधर्माकडून मिळवलेल्या वरप्रसादामुळे हे सारं घडून आलं होतं. धुमसेन राजाचा सर्व परिवार, सत्यवान आणि सावित्री या सर्वांना रथात बसून वाजत गाजत मिरवणुकीनं सन्मानपूर्वक त्यांनी शालव देशात नेलं. सत्यवानाला राजाचा सिंहासनी बसवलं. सावित्रीचे पिताश्री राजा अश्वपती राज्यारोहण समारंभास उपस्थित राहिले आणि त्यांनी राजा सत्यवान आणि राणी सावित्री देवी यांना नजराणा दिला. राजा अश्वपती पतीला पुत्रप्राप्ती झाली. पतिव्रता धर्मामुळे सावित्री अखंड सौभाग्यवती पुत्रवती बनली. पतिव्रताच्या सामर्थ्यावर तिने पितृकुळाचा आणि पतिकुळाचा नावलौकिक वाढवला. सावित्री स्त्री जातीचा आदर्श बनली आणि जगात अजरामर झाली.